नमस्कार. राजदृष्टी लोकसेवा अकॅडमीच्या या विशेष मार्गदर्शन सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संपूर्ण जाहिरात. मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते. आपण ज्या परीक्षेसाठी तयारी करतोय ती परीक्षा आपल्याला पूर्णपणे समजलेली पाहिजे. कारण फक्त भरपूर अभ्यास करणं महत्त्वाचं नाही, तर योग्य दिशेने अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीचा फक्त वरवर आढावा घेणार नाही, तर ती एक एक मुद्दा समजून घेणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणती पदं आहेत, एकूण किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज कसा करायचा आणि कधी भरायचा, परीक्षेचं स्वरूप काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी आतापासून तुमची तयारी नेमकी कशी असली पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जाहिरात आली म्हणजे तयारी सुरू करण्याची वेळ आली असं नाही. जाहिरात आली म्हणजे आपल्या तयारीला आता योग्य दिशा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्यांचं 2026 मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचं ध्येय आहे त्यांनी आजच लेक्चर शेवटपर्यंत पहा, कारण जाहिरातीतील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. चला, कोणतीही वेळ न घालवता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या संपूर्ण जाहिरात आपण बघूया. आता या पुढच्या पेजमध्ये आम्ही तुम्हाला राजदृष्टी लोकसेवा अकॅडमीच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. सध्या महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदाची संधी. या भरतीमध्ये एकूण 507 जागा असून त्याच्यात ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठीच्या 1539 जागा एवढ्या जागा काढलेल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी सरकारी नोकरीचं ध्येय ठेवून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही निश्चितच एक महत्त्वाची संधी आहे. पण स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त संधी माहिती असून उपयोग होत नाही. त्या संधीसाठी योग्य दिशा, योग्य अभ्यासक्रम, नियमित सराव आणि सातत्य या चारही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच राजदृष्टी लोकसेवा अकॅडमीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा केवळ लेक्चर्स देण्यापेक्षा कंप्लीट प्रिपरेशन इकोसिस्टम देण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये अभ्यासक्रमासोबतच मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांचे लेक्चर्स, सराव प्रश्न, मॉक टेस्ट आणि नियमित प्लॅटफॉर्म्स ॲनालिसिस यावर भर दिला जातो. त्यामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आज प्रत्येक विद्यार्थ्याला रोज फिजिकली अकॅडमीमध्ये येणं शक्य असेलच असं नाही. कोणाचं कॉलेज असेल, कोणाचा जॉब असू शकतो किंवा कोणी अकॅडमीपासून दूर राहत असेल. म्हणूनच आम्ही आता राजदृष्टी लोकसेवा अकॅडमीचं स्वतःचं एक मोबाईल ॲप्लिकेशनही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थ्यांसाठी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही करून दिलेलं आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित कंटेंट अधिक सहजपणे आणि एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजेच अकॅडमी फक्त क्लासरूम पुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही केलंय. आणि यामागचा मुख्य उद्देश आहे, आमचा एकच प्रयत्न असतो की विद्यार्थी कुठेही असो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्लॅटफॉर्म मिळायलाच हवा. कारण राजदृष्टीमध्ये आम्ही एका गोष्टीवर विश्वास ठेवतो, लर्न टुडे लीड टुमॉरो. हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. आजचा योग्य अभ्यास आणि योग्य दिशा हीच उद्याच्या यशाची सुरुवात असणार आहे. आता आपण पाहणार आहोत MPSC गट क भरतीची प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी त्या परीक्षेची सिलेक्शनची प्रोसेस नेमकी काय आहे आणि एक्झामचा पॅटर्न नेमका काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यावरच आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ठरते. सर्वात आधी भरती प्रक्रियेबद्दल पाहूया. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत आयोजित केली जाते आणि परीक्षेची पद्धत ऑफलाईन असते, हे लक्षात घ्यायचं. ऑनलाईन करणार होते पण आता ऑफलाईन असणार आहे. या भरतीमध्ये मुख्यतः दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे आहे पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे आहे मुख्य परीक्षा.
प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा म्हटलं की UPSC MPSC राज्यसेवेसारखी डिस्क्रिप्टिव्ह मेन्स असेल असं समजायचं नाही. तर या ठिकाणी दोन्ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या आहेत, म्हणजेच तुम्हाला वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी प्रश्नांचाच सामना करायचा आहे. आता उजव्या बाजूला आपण परीक्षा पॅटर्न पाहूयात. सर्वप्रथम पूर्व परीक्षा आहे ती 100 मार्काची ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि मुख्य परीक्षा आहे ती 400 मार्काची, ती देखील ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि वस्तुनिष्ठ असणार आहे. त्यामुळे पहिलं टार्गेट काय आहे, हे 100 मार्क्स. कारण मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम पूर्व परीक्षेचा टप्पा पार करावा लागणार आहे. त्यामुळे मी थेट मेन्स ओरिएंटेड अभ्यास करेन आणि प्रिलिम्स नंतर बघू असा अप्रोच ठेवून चालणार नाही. पण त्याच वेळी फक्त प्रिलिम्सचाच विचार करूनही चालणार नाही, कारण पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे आहे आपली मुख्य परीक्षा जी 400 मार्कांची आहे. आणि विशेष म्हणजे ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचीच आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिलिम्स 100 मार्क्स आणि मेन्स 400 मार्क्स. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपली तयारी अशी असली पाहिजे की प्रिलिम्सचा अभ्यास करतानाच मेन्सचा बेस देखील तयार झाला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे म्हणजे परीक्षा सोपी आहे असा गैरसमज अजिबात करून घ्यायचा नाही. कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनमध्येच अनेकदा 4 ऑप्शन इतके जवळचे दिलेले असतात की फक्त माहिती असून उपयोग होत नाही. कन्सेप्ट क्लिअर असणं, फॅक्ट्स अचूक असणं, त्या लक्षात राहणं आणि प्रश्न सोडवण्याचा भरपूर सराव असणं आवश्यक असतं. म्हणून आपल्या प्रिपरेशनमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतील. पहिली गोष्ट कन्सेप्ट क्लॅरिटी, रिव्हिजन आणि भरपूर MCQ प्रॅक्टिस. तर या स्लाइडमधून तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षा ऑफलाईन आहे, निवड प्रक्रियेमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे आणि प्रिलिम्स 100 तर मेन्स 400 गुणांची असून दोन्ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या आहेत. आता आपण या भरती प्रक्रियेमध्ये आणखी 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. महत्त्वाच्या तारखा आणि शैक्षणिक पात्रता. सर्वप्रथम आपण महत्त्वाच्या तारखांकडे पाहूया. कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना फक्त अभ्यासक्रम माहिती असून चालत नाही, तर तो अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे, पूर्व परीक्षा कधी आहे आणि मुख्य परीक्षा कधी आहे याचं व्यवस्थित प्लॅनिंग आपल्याकडे असणं आवश्यक असतं. त्यामुळे सर्वात आधी अर्ज प्रक्रिया आपली ऑनलाईन आहे हे लक्षात ठेवायचं. परीक्षा जरी ऑफलाईन असली तरी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचे आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 5 ऑगस्ट. अर्ज करायची अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे. अजून 3 दिवस बाकी आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्ज करण्यासाठी अगदी शेवटच्या दिवसाची वाट पाहायची नाही. कारण शेवटच्या दिवशी वेबसाईटवर ट्रॅफिक वाढू शकतो, सर्व्हर संबंधी अडचणी येऊ शकतात किंवा एखादं आवश्यक डॉक्युमेंट जे असेल ते तुमच्याकडे नसेल तर ऐनवेळी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो 5 ऑगस्टच्या आधीच तुमचा अर्ज व्यवस्थित पूर्ण करायचा. आता अर्ज केल्यानंतर आपला पहिला महत्त्वाचा टप्पा कोणता असतो, तर तो म्हणजे पूर्व परीक्षा अर्थात प्रिलिम्स. ती कधी आहे तर पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. कधी होणार आहे? 25 ऑक्टोबर 2026 ला. आणि त्यामुळे इथं तुम्ही फक्त 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे एवढंच लक्षात ठेवायचं का, तर नाही. आजपासून 25 ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडं उपलब्ध असलेल्या प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करायचं. कोणते सब्जेक्ट्स पूर्ण करायचे आहेत, रिव्हिजन किती वेळा करायचे आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कधी सोडवायचे आहेत, मॉक टेस्ट कधी करायच्या आहेत याचा एक प्रॉपर स्टडी प्लॅन आपल्याकडे असलाच पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ भरपूर अभ्यास करणारा विद्यार्थी नाही तर योग्य दिशेने आणि योग्य नियोजनाने अभ्यास करणारा विद्यार्थीच पुढे जातो, हे मी खूप वेळा सांगते. त्यानंतर प्रिलिम्स क्वालिफाय केल्यानंतर आपल्यासमोर महत्त्वाचा दुसरा टप्पा येतो, तो म्हणजे मुख्य परीक्षा अर्थात मेन्स. मुख्य परीक्षा आहे 27 डिसेंबरला.
27 डिसेंबर 2026 ला होणार आहे. म्हणजेच प्रिलिम्स आणि मेन्स यांमध्ये फार मोठा कालावधी आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला विशेषतः सांगू इच्छिते, ती म्हणजे आधी प्रिलिम्स बघू, प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास सुरू करू असा अप्रोच ठेवायचा नाही. प्रिलिम्सचा अभ्यास करत असतानाच सुरुवातीपासूनच तुमच्या अभ्यासामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हींचा विचार असलाच पाहिजे. मेन्सचा थोडाफार प्रमाणात अभ्यास प्रिलिम्सचा अभ्यास करताना झाल्या पाहिजेत. तर या 3 तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवायच्या. 5 ऑगस्ट 2026 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख, 25 ऑक्टोबर 2026 पूर्व परीक्षा आणि 27 डिसेंबर 2026 मुख्य परीक्षा. या 3 तारखा महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा येतो की या परीक्षेसाठी पात्रता काय आहे, कोण पात्र असणार आहे. तर इथे सर्वात महत्त्वाची अट आहे शैक्षणिक पात्रतेची. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील, लक्षात घ्या, कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून असेल, कॉमर्समधून असेल किंवा सायन्समधून असेल, इंजिनिअरिंग किंवा मान्यताप्राप्त डिग्री असेल, तरीही संबंधित इतर अटी पूर्ण केल्यास तुम्ही अर्ज करू शकता. कोणताही पदवीधर असेल तरीही चालणार आहे. त्यामुळे इथे तुमचा ग्रॅज्युएशन स्ट्रीम महत्त्वाची नाही आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं महत्त्वाची आहे. आता दुसरी गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे की फक्त डिप्लोमा असणारे उमेदवार या आधारावर अर्ज करण्यास पात्र नाहीत. लक्षात घ्यायचं की ज्यांचा फक्त डिप्लोमा झालेला आहे ते याच्यासाठी पात्र नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मॅडम माझा डिप्लोमा पूर्ण झालं आहे तर मी ही परीक्षा देऊ शकतो का, देऊ शकते का. तर नाही, या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात घ्यायचं की फक्त डिप्लोमा ही आवश्यक पदवीची पात्रता पूर्ण करत नाही. आता तिसरा आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फायनल इयर स्टुडंट, अंतिम वर्ष विद्यार्थी अर्ज करू शकतात का. जे विद्यार्थी सध्या आपल्या पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत ते देखील अर्ज करू शकतात. अर्थात अधिकृत जाहिरातीतील संबंधित अटी त्यांना पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे फायनल इयरमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझं ग्रॅज्युएशन अजून पूर्ण झालं नाही त्यामुळे मला अर्ज करता येणार नाही असा गैरसमज जर झाला असेल तर तो करून घेऊ नये. आणि शेवटी एक महत्त्वाची सूचना म्हणजे या स्लाइडवर आपण मुख्य पात्रता आणि तारखा समजून घेतल्यात, पण अर्ज करण्यापूर्वी एमपीएससीची जी अधिकृत जाहिरात आहे एकदा व्यवस्थित वाचायची. कारण पात्रतेशी संबंधित अतिरिक्त अटी, आवश्यक कागदपत्रे किंवा इतर सूचना अधिकृत जाहिरातींमध्ये सविस्तर दिलेल्या असतात. तर विद्यार्थ्यांनो, या पेजमध्ये आपल्याला 2 गोष्टी अगदी क्लिअर झाल्यात. एक म्हणजे आपल्याकडे परीक्षेचं टाइमलाईन आलं आणि दुसरं म्हणजे परीक्षेसाठी कोण पात्र आहे हे आपल्याला समजलेलं आहे. आता इथं तुम्हाला 3 वेगळे पोस्टर दिसत आहेत, AMVI, तलाठी आणि मंत्रालयीन क्लार्क. पण एक गोष्ट मी इथं स्पष्ट करू इच्छिते की या 3 वेगळ्या बॅचेस नसून यासाठी आपण एकच कॉमन बॅच सुरू करत आहोत. कारण या 3ही पदांचा समावेश MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये होतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना AMVI साठी तयारी करायची आहे, तलाठीसाठी तयारी करायची आहे किंवा क्लार्कसाठी तयारी करायची आहे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी राजदृष्टी लोकसेवा अकॅडमी मध्ये गट क संयुक्त पूर्व परीक्षेची एकच बॅच सुरू होत आहे. या बॅचची सुरुवात 5 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे आणि वेळ असणार आहे संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत ही बॅच आपण 5 ऑगस्ट पासून सुरू करतोय. गट क पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस व्यवस्थित कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक्स, प्रश्नांचा सराव, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि नियमित टेस्ट यावरही आपला भर असणार आहे. त्यामुळेच यापैकी कोणत्याही पदासाठी तुम्ही जर परीक्षा देणार असाल तर तुम्हाला वेगळ्या बॅचेस जॉईन करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. एकाच गट क बॅचमधून पूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. राजदृष्टी लोकसेवा अकॅडमीमध्ये पुन्हा लक्षात ठेवा, 5 ऑगस्ट पासून संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर
तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. आपण या बॅचला सुरुवात लवकरच करत आहोत 5 ऑगस्ट पासून. हे मगाशीच आपण सांगितलेलं आहे जागा. ठीक आहे. आता आपण संयुक्त गट क 2026च्या अभ्यासक्रमाकडे थोडंसं वळूया. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट अगदी स्पष्ट समजली पाहिजे किंवा आपल्याला स्पष्ट असली पाहिजे. आपल्याला काय वाचायचं आहे, किती वाचायचं आहे आणि कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं आहे. कारण खूप अभ्यास करणं महत्त्वाचं आहेच, पण त्यापेक्षा परीक्षेला आवश्यक असलेला योग्य अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, राज्यघटना, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे एकूण 8 विषयांचा समावेश आहे. आता यामध्ये काही विषय 10 मार्कांचे तर काही विषय 16 मार्कांचे आहेत. इतिहासामध्ये प्रामुख्याने आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वाचा आहे. आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर दिलेला आहे. विशेष अभ्यासासह महाराष्ट्राचा भूगोल, पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे या सगळ्या गोष्टी भूगोलात येतात. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आहे अर्थव्यवस्था. इथे हा विषय 16 मार्कांच्या आसपास विचारला जातो. अर्थव्यवस्थेसोबतच राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण या सगळ्या गोष्टी येतात. अर्थव्यवस्था पाठ करायचा विषय नाहीये, तर समजून घेण्याचा विषय. कन्सेप्ट क्लिअर झाला की त्यावरील प्रश्न सोडवणं खूपच सोपं जातं. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी. चालू घडामोडीलाही साधारणतः 16 प्रश्नांच्या आसपास प्रश्न विचारतात. 14 ते 16 असं काहीतरी असतं ते. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घटना तसेच महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडींवर आपल्याला विशेष लक्ष द्यायचंय. म्हणून करंट अफेअर बाबतीत शेवटच्या 1-2 महिन्यात सगळं एकदम करण्याचा प्रयत्न करायचा नाही. दररोज थोडा थोडा अभ्यास आणि नियमित रिव्हिजन हीच योग्य स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर विषय येतो तो सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र. ठीक आहे. विज्ञानाची तयारी करताना खूप खोलात जाण्यापेक्षा परीक्षाभिमुख बेसिक कन्सेप्ट मजबूत करणं महत्त्वाचं आहे. राज्यघटना आणि राज्यशास्त्र हाही 16 मार्कांचा विषयाचा भाग येतो. ठीक आहे. 16 म्हणजे साधारण 16. यामध्ये मूलभूत अधिकार, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था अशा महत्त्वाच्या काही घटनांची तयारी आपल्याला करायची आहे. आणि शेवटी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीही 10-10 मार्कांचे विषय आहेत. सर्वात जास्त स्कोरिंगचे विषय आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी यांसारख्या घटकांसोबतच रिझनिंगचा नियमित सराव आवश्यक आहे. इथे फक्त फॉर्म्युला माहीत असून उपयोग नाही. स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्ही आपल्याला विकसित करण्यासाठी रोज प्रश्न सोडवायचे आहेत. रोज प्रॅक्टिस गणिताची आवश्यक आहे. आता या संपूर्ण अभ्यासक्रमाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तलाठीचा सिलेबस मोठा वाटतो, पण जर व्यवस्थित नियोजन आपण केलं तर नक्कीच हे मॅनेजेबल आहे. आणि आपल्या बॅचमध्ये आपण हेच करणार आहोत. प्रत्येक विषय कन्सेप्ट पासून एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ते त्यासोबतच प्रश्नांचा सराव, रिव्हिजन आणि योग्य मार्गदर्शन अशा पद्धतीनं पूर्ण करणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच सिलेबस पाहून घाबरायचं नाही. आपल्याला सगळं एकाच दिवसात पूर्ण करायचंय का? तर नाही. आपल्याला दररोज ठरलेलं टार्गेट कंप्लीट करायचंय. आणि हे सातत्य जर तुम्ही ठेवलं तर या म्हणजे गट क भरती 2026 साठी एक मजबूत आणि व्यवस्थित तयारी आपण आत्तापासून सुरुवात केली तर नक्कीच करू शकतो. आता आपण या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न म्हणजेच परीक्षेचं स्वरूप व्यवस्थित समजून घेऊया. कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याआधी
त्या परीक्षेचा पॅटर्न माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे मी वारंवार तुम्हाला सांगते. अभ्यासक्रम माहिती पाहिजे, पॅटर्न माहिती पाहिजे. या परीक्षेचं मुख्यतः ही परीक्षा मुख्यतः 2 टप्प्यात आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. हे सर्वांना माहिती असेल. सगळ्यात आधी आपण पूर्व परीक्षा कशी होते हे पाहूया. पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे. या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत. 100 मार्क्ससाठी कालावधी म्हणजेच वेळ असणार आहे तुम्हाला 1 तासाचा. म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला सोडवायला 36 सेकंद एवढाच वेळ मिळणार आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की या पेपरसाठी तुम्हाला 1 तासाचा कालावधी दिलेला आहे. खूप धावायचं आहे. 100 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिटं लागतात. म्हणजेच आपल्याला एक प्रश्न सोडवायला 36 सेकंद एवढाच वेळ आहे. त्यामुळे केवळ अभ्यास करून चालणार आहे का? तर नाही. स्पीड आणि ॲक्युरेसी या दोन्ही गोष्टी इथं महत्त्वाच्या असणार आहेत. या परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. 4 ऑप्शन्स असणार आहेत. त्यामुळं पूर्व परीक्षेची तयारी करताना संकल्पना समजून घेण्याबरोबरच भरपूर MCQ सोडवणं, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं आणि वेळ लावून सराव परीक्षा देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. टाईम मॅनेजमेंट हे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या. आता पूर्व परीक्षेनंतर आपण येतो मुख्य परीक्षेकडे. मुख्य परीक्षेचा पॅटर्न पूर्व परीक्षेपेक्षा थोडासा वेगळा आहे. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असणार आहेत आणि या दोन्ही पेपर्समध्ये मिळून 200 प्रश्न आणि एकूण 400 गुण. 2 पेपर आहेत, मिळून 200 प्रश्न आणि एकूण 400 मार्क्स आहेत. वस्तुनिष्ठ परीक्षा ही सुद्धा वस्तुनिष्ठच आहे. 4 ऑप्शन्स असणार आहेत. आता हे 2 पेपर कोणते आहेत ते समजून घेऊ. पेपर पहिला असणार आहे मराठी आणि इंग्रजी. ठीक आहे. पेपर पहिला असणार आहे मराठी आणि इंग्रजी. या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुणांचा हा पेपर असणार आहे. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी हे विषय फक्त क्वालिफाईंग म्हणून किंवा हलक्यात घ्यायची चूक इथं करायची नाही आहे. कारण मुख्य परीक्षेमध्ये तुमच्या अंतिम गुणांवर या पेपरचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर आहे पेपर 2 सामान्य अध्ययन. पेपर 2 सामान्य अध्ययन यामध्येही 100 प्रश्न आहेत. 200 मार्क्स 200 गुणांसाठी हा पेपर आहे. म्हणजेच एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, मुख्य परीक्षेत दोन्ही पेपर्सना समान महत्त्व आहे. एकीकडे तुमची मराठी आणि इंग्रजी भाषेची तयारी मजबूत असायला हवी आणि दुसरीकडे सामान्य अध्ययनाचा पाया देखील मजबूत असायला हवा. आता या संपूर्ण पॅटर्नकडे एकत्रितपणे जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रिलिम्स एक पेपर 100 प्रश्न 100 मार्क्स, मेन्स 2 पेपर 200 प्रश्न आणि 400 मार्क्स असं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली तयारी फक्त परीक्षा पास व्हायची या दृष्टीने नसली पाहिजे. आपल्याला सुरुवातीपासून प्रिलिम्स आणि मेन्स इंटिग्रेटेडली अप्रोच ठेवूनच तयारी करायची आहे. कारण आपलं मेरिटही खूप चांगलं लागतं. सगळ्यात आधी एक महत्त्वाचा बदल आपल्या सगळ्यांनाच आता माहितीच आहे. तलाठी पदाचा समावेश MPSC गट क मध्ये केलेला आहे. त्यामुळे जे विद्यार्थी तलाठीची तयारी करत होते आणि जे विद्यार्थी MPSC गट क ची तयारी वेगळी करत होते आहेत, या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आणि तिची तयारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की सध्या जाहीर झालेली पदसंख्या हीच अंतिम असेल असं गृहीत धरून चालू नका. पुढील प्रक्रियेत आणखी रिक्त पदांची मागणी प्राप्त झाल्यास पदसंख्येत वाढ होण्याची शक्यता दाट आहे. मात्र अधिकृत आकडा MPSC कडून प्रसिद्ध होणाऱ्या सूचना किंवा शुद्धीपत्रकानुसारच अंतिम मानायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे पद कमी आहेत, आपण तयारी करावी की नाही करावी? पहिली गोष्ट तर पद कमी नाही आहेत, पद खूप जास्त आहेत. पण अजून पद वाढतील का असा विचार करून तुम्ही आता थांबू नका, फॉर्म भरायचा. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या हातात पदसंख्या नसते, आपल्या हातात असतं ती आपली तयारी. यावेळी नशिबाने खूप जास्त पद आहेत. 2026-27 अत्यंत महत्त्वाची वर्ष आहेत आपल्यासाठी. व्यवस्थित अभ्यास सुरू केला तर पुढची पदसंख्या वाढली किंवा नवीन संधी उपलब्ध झाल्या तेव्हा आपण
तयार असणार आहोत. आता या परीक्षेची पद्धत समजून घेऊयात. सुरुवातीला पूर्वपरीक्षा हा महत्त्वाचा टप्पा. गट क च्या पदांसाठी पूर्वपरीक्षेची तयारी करताना कॉमन अभ्यासक्रमाचा आपल्याला फायदा होतो. म्हणूनच आपण तयारी करताना केवळ मला तलाठीच व्हायचं आहे किंवा मला अमुक एकच पद हवं आहे अशा संकुचित दृष्टिकोन ठेवायचा नाही. आपली तयारी संपूर्ण MPSC गट क साठी असली पाहिजे. पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा टप्पा आपण मघाशीच पाहिलेला आहे. पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षा, त्याच्यात 2 पेपर आणि त्यानंतर मुलाखत. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी MPSCच्या वेबसाईटवर तुमची प्रोफाईल बनवावी लागते. आधी प्रोफाईल बनवली असेल तर त्याचं लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. मगाशीच सांगितलं की ऑफलाईन जरी परीक्षा असेल तरी अर्ज मात्र ऑनलाईन करायचा आहे. तुमची प्रोफाईल व्यवस्थित तयार करायची आणि अपडेट असली पाहिजे. नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, आरक्षणासंबंधीची सगळी माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अगदी काळजीपूर्वक भरायची आहे. ठीक आहे. या 3 पदांसाठी म्हणजे गट क साठीच आपण एक बॅच रन करणार आहोत. 5 ऑगस्ट 2026 पासून संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत. हे लक्षात ठेवा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या कारण मर्यादित विद्यार्थी संख्या आमच्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा गट क मध्ये कितीही असोत पण आपल्यासाठी फक्त एकच जागा आपल्याला ठेवायची आहे, रिझर्व करायची आहे. त्यासाठी व्यवस्थित स्ट्रॅटेजी करायची. कालावधी कमी आहे, एवढ्याच कालावधीत आपल्याला आपली जागा कशी निश्चित करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद.